पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मार्फत आरोपींना पकडलेला आहे। तर पुण्यातील 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधल्या बहुतांश सीसीटीव्ही हे मात्र बंद आहेत। हा मुद्दा पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत देखील मांडला आणि त्यावर त्वरित उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल धोरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय पुण्यातील अलका टॉकीज चौकातनं आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिनं। पुणे शहरातील गुन्हेगारीवरती आळा आणण्यासाठी किंवा जे ट्रॅफिकचे नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती दंड आकारण्यासाठी अशा विविध कारणांसाठी पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरांमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवले गेलेले आहेत। पण त्यावर तो आता एक चर्चेचा मुद्दा झालेला आहे। खरं तर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे त्यांनी नुकत्याच विधानसभेत झालेल्या अधिवेशनात एक महत्त्वाचा मुद्दा उचलून धरला होता आणि तो म्हणजे पुणे शहरात जवळपास 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि त्यापैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद आहेत। त्याच्यावरती तात्काळ उत्तर देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यावरती लवकरच एक धोरण तयार करण्यात येईल, सीसीटीव्ही कॅमेरा विषयक एक धोरण तयार करण्यात येईल। खरं तर पुणे शहरामध्ये सध्या 4,000 पेक्षाही अधिक हे पुणे शहर पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत। त्यानंतर 2,500 हे पुणे महानगरपालिकेचे आहेत, मेट्रो सिटीचे 2,500, स्मार्ट सिटीचे 450 आणि त्याशिवाय रेल्वे एसटी अशा अनेक कार्यालयांचे देखील सीसीटीव्ही कॅमेरे हे सध्या पुणे शहरात बसवण्यात आलेले आहेत। पण जसं मी मगाशी उल्लेख केला या गोष्टींचा की सिद्धार्थ शिरोळे जे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा उचलला होता की बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे हे पुणे शहरातले बंद आहेत आणि खरं तर आता त्याच्यावरती धोरण तयार करण्यात येईल याची देखील ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। खरं तर जेव्हा हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतात तेव्हा जे कंत्राटदार असतात त्यांच्याकडे डागडुजीचे किंवा त्याचं रिपेअर करण्याचं काम हे केवळ 8 ते 12 महिन्यांपुरतं असतं आणि त्यानंतर त्याची देखभाल होत नाही, हा देखील मुद्दा तिथे बोलण्यात आला होता। पण आता जरी पुणे शहरात जवळपास 10,000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा आहेत तरी देखील त्यातले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरा हे बंद आहेत। तर हे पुणे शहरासाठी सुरक्षित नाही, कारण आता आपण बघतो की आरोपींना जर पकडायचं असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा देखील हा एक महत्त्वाचा आणि एकमेव मार्ग आहे। तर आता याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे की नक्की सीसीटीव्ही कॅमेरा विषयक धोरण हे काय असणार आहे आणि लवकरच पुणे शहरात पुणेकरांच्या सेवेसाठी AI CCTV कॅमेरे देखील येणार आहेत। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।